नमस्कार. गरीब व अस्पृश्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं या हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 19 जून 1950 रोजी औरंगाबाद येथे मिलिंद विद्यापीठाची स्थापना केली. 12 डिसेंबर 1955च्या पत्रकात ते आपण या विद्यापीठाला मिलिंद हे नाव का दिलं हे सांगतात. मिलिंद हा एक बॅक्टेरियाचा ग्रीक राजा होता. त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमेंड निर्माण झाली होती. त्याला असे नेहमी वाटे की ग्रीकांसारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कुठे सापडणार नाही. आपल्या बुद्धिमत्तेचा मिलिंदला घमेंड चढले होते. तो सर्वांना वादविवाहासाठी आवाहन करत असे. त्याने जगाला आवाहन केलं होतं. त्याला एकदा वाटले की आपण बौद्ध भिक्खूंबरोबर वादविवाद करावा, परंतु त्याच्याबरोबर वादविवाद करण्यास कोणीच तयार नव्हता. तसं पाहता मिलिंद हा काही तत्वज्ञानी नव्हता किंवा गाढा विद्वान देखील नव्हता. तरी त्याला फक्त राज्यकारभार कसा करावा याची माहिती होती. पण अशा मिलिंदशी बुद्धिवाद करण्यास कोणीच तयार नव्हता. याची बुद्धांना लाजही वाटली आणि वाईट देखील वाटलं. जेव्हा त्याने बौद्ध भिक्खूंना वादविवादासाठी आमंत्रण केलं, अशा वेळी बुद्धांनी नागसेन या विद्वान भिक्खूंना मोठ्या प्रयासाने तयार केले. नागसेन व मिलिंद यांचे वादविवाद हे कैक दिवस चालू होते. त्याबद्दल एक पुस्तक देखील तयार करण्यात आलं आणि या पुस्तकाला पाली भाषेमध्ये मिलिंद पन्नो असे नाव देण्यात आले. तर मराठी भाषेमध्ये मिलिंद प्रश्न अशा नावाचं पुस्तक तयार केलं गेलं आहे. या पुस्तकाचे वाचन हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अवश्य केलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. शिक्षकांच्या अंगी व विद्यार्थ्यांच्या अंगी काय गुण असावेत हे यात सांगण्यात आलं आहे. म्हणून या कॉलेजला मी मिलिंद विद्यालय व परिसराला नागसेन वन हे नाव दिले आहे, असे ते म्हणतात. वादविवादामध्ये मिलिंद हरला व त्याचा पराजय झाला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून मी हे नाव दिले असं नाही, तर मिलिंद हा मला इंटेलेक्च्युअल व हॉनेस्ट बद्दल प्रिय वाटतो. त्याचा आदर्श सर्वांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवावा. उत्तम विद्यार्थी म्हणून मिलिंद व शिक्षक म्हणून नागसेन हे आदर्श आहेत. मला मिलिंदचा आदर्श आपल्या डोळ्यात सगळ्यांसमोर ठेवायचा आहे आणि मिलिंद विद्यालय हे एक संस्कार केंद्र आहे आणि त्याच्यातून बाहेर पडणारा विद्यार्थी हा सुसंस्कृत असावा, अशी माझी इच्छा आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात. धन्यवाद.